नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. कापडणे येथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण. आमदार राघवेंद्र पाटील. शेतकऱ्यांना कमी दाबाच्या विजेपासून दिलासा. शेतकऱ्यांची विजेची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतीसह घरगुती वापरासाठी शाश्वत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कापडणे येथे 2 नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. कैलासवासी मुख्याध्यापक संभाजी रघुनाथ पाटील यांच्या शेतातील श्री समर्थ बैठक हॉलजवळ उभारण्यात आलेल्या या ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा आज अत्यंत उत्साहात झाला. यावेळी आमदार राघवेंद्र भदाने म्हणजे रामदादा भदाने या अध्यक्षस्थानी होते. या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका शोभनाबाई पाटील यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फीत कापून व श्रीफळ वाढवून ट्रान्सफर कार्यान्वित करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पाटील, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बन्सीलाल पाटील, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे, सुशील माळी, भरत माळी, सतीश पाटील, जगदीश पाटील, गुलजार माळी, भागवत पाटील, नाना माळी, महेश पाटील, विठोबा माळी, श्याम पाटील, भटू वाणे, बबलू बोरसे, भाऊसाहेब पाटील, चुडामण पाटील, सुनील पाटील, सोनू पाटील, काशीनाथ भील, जितू पाटील, संदीप पाटील, योगेश वाकडीकर, योगेश खराणे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा बळकट करणे गरजेचे आहे. वीज ही शेतातील जीवनवाहिनी आहे व नवीन ट्रान्सफॉर्मर परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील वीज पंप सुरळीत चालवतील. कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सुटल्याने खरीप हंगामातील पिकांना वेळीच पाणी देता येईल. सेवानिवृत्त शिक्षिका शोभनाबाई पाटील म्हणाल्या, शेतकरी सुखी तर गाव सुखी हे सूत्र लक्षात घेऊन आमदार पाटील कार्य करीत आहेत. शेतविजेचा प्रश्न सोडवित असल्याने शेतकरी समाधानी आहेत. या कार्यामुळे ललित बोरसे यांनी प्रास्ताविक केले व भागवत पाटील यांनी आभार मानले. आज आपल्या तालुक्याचे लाडके आमदार रामभाऊ भदाने यांच्या प्रयत्नाने स्वामी समर्थ बैठक हॉल, रघुवीर समर्थ बैठक हॉलच्या प्रांगणामध्ये स्पेशल एक डीपी मंजूर करून दिली आणि जे भाविक आहेत येणारे त्यांना फार मोठी सोय होणार आहे. तरी रामभाऊंचे आम्ही अंतर्धान आभारी.